दिल्लीच्या उत्तम नगर भागात सकाळची वेळ होती. अचानक एका घरातून किंकाळी ऐकू आली. करण, ओ करण, उठ ना रे. त्या घरात हाहाकार माजतो. करण देव, एक 34 वर्षाचा तरुण, घरात बेशुद्ध पडला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं, पण डॉक्टरांनी सांगितलं की तो मेला आहे. डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून संपूर्ण घर सुन्न झालं. कुटुंबियांना देखील या अनपेक्षित मृत्यूमुळे धक्का बसला होता. करण एक उच्च शिक्षित, चांगली नोकरी, सुसंस्कृत आणि हसरा मुलगा. त्याची पत्नी स्नेहा. नाव बदललेलं आहे. देखणी शांत, पण आतून काहीतरी वेगळं चाललेलं. दोघांचा संसार पाहता कोणालाही कधी वाटलं नसेल की यात काही काळ दडलं असेल. त्यानंतर काही दिवस उलटतात. तिसऱ्या दिवशी करणचा लहान भाऊ कुणाल शांतपणे पोलीस स्टेशनमध्ये गेला. माझा भाऊ असा अचानक गेला, पण मला काहीतरी वेगळंच वाटतंय. तो पोलिसांना सांगतो की भावाच्या मोबाईलमध्ये काही विचित्र गोष्टी दिसल्या नव्हत्या, पण वहिनीच्या मोबाईलमध्ये काही मैत्रीपूर्ण मेसेज दिसले होते. एकच नाव वारंवार समोर येत होतं, ते म्हणजे राहुल. पोलीस हलकेच चौकशी सुरू करतात. पोस्टमॉर्टम करण्याचा आग्रह धरला जातो आणि तिथे सर्वात मोठा धक्का मिळतो. करणच्या शरीरात झोपेच्या गोळ्यांचे अंश सापडतात आणि शरीरावर विद्युत जळण्याचे निशाण. यावरून पोलिसांना समजतं की केस आता अपघात न राहता हत्याकांड झाला आहे. पोलीस स्नेहावर बारीक लक्ष ठेवायला सुरू करतात. तिला विश्वासात घेऊन चौकशी सुरू होते. सुरुवातीला ती रडते, गोंधळते, गप्प राहते, पण एका क्षणी ती फुटते. हो, मीच केलं, पण मी एकटी नव्हते. तिचा मित्र गेल्या 2 वर्षांपासून तिच्या आयुष्यात होता. तो एक चतुर पण फसवृत्तीचा योग होता. दोघे एकमेकांच्या प्रेमात अंध झाले होते. पण एक अडचण होती, करण. तिने राहुलला सांगितलं, तो मला समजत नाही, तो मारतो आणि त्रास देखील देतो. राहुलने ठरवलं की करणला आपल्या मार्गातून हटवला पाहिजे. काही आठवड्यांपूर्वी स्नेहा डॉक्टरांकडून झोपेच्या गोळ्या घेऊन येते आणि ती करणला त्या रात्री दुधात घालून देते. करण गाढ झोपतो. रात्री राहुल मागच्या दरवाजाने घरात येतो. स्नेहा आधीच सगळ्या तयारीत असते. सर्व इलेक्ट्रिक वायर, एक प्लग आणि ओला चपला, सगळं काही तयार असतं. करण झोपेतच असतो, पण त्याचं शरीर बेशुद्ध झालेलं असतं. त्याच्या ओल्या हाताला वायर लावली जाते. काही सेकंदातच त्याचा जीव जातो. सकाळी हा सगळा प्रकार अपघात वाटावा यासाठी घरात थोडा गोंधळ केला जातो. सगळ्या पुराव्यांनिशी राहुल व स्नेहा दोघांनाही अटक होते. फोन चॅट्स, CCTV, फॉरेन्सिक रिपोर्ट, सर्व काही पोलिसांच्या बाजूने असतं. स्नेहा रडत म्हणते, मी प्रेमात होते, पण मी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली. पोलीस म्हणतात, दुर्बुद्धी आल्यावर माणूस जे करतो त्याचं मोल केवळ न्यायालयच ठरवू शकते. प्रेम हे सुंदर असतं, पण जेव्हा ते कपटाने, स्वार्थाने आणि गुन्ह्याने रंगलेलं असतं तेव्हा ते फक्त मृत्यूचं कारण ठरतं. स्नेहाचं प्रेम खरं नव्हतं. ते वासनेचं, हट्टाचं आणि मोहाचं विष होतं, ज्याने एका जीवाचं बलिदान घेतलं. स्नेहा आणि राहुलचं प्रेम खऱ्या अर्थाने प्रेम नव्हतं. ते शरीरसुख, स्वार्थ आणि हट्टावर उभं होतं. खरं प्रेम कधीही कोणाचं आयुष्य संपवायला शिकवत नाही. त्यात त्याग असतो, समजूत असते, हत्या नाही. करण एक साधा कष्टाळू पती होता. त्याच्यावर कोणतेही आरोप न ठेवता फक्त प्रियकरासाठी नवऱ्याचा बळी देणं हे नात्याच्या शुद्धतेवर मोठा कलंक आहे. स्नेहा एका क्षणाच्या मोहासाठी तिचं घर, पती, नातं आणि स्वतःचं आयुष्य संपवून टाकते. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की करणचा मृत्यू अपघातात झाला आहे, पण पोलिसांनी शहाणपणानं सगळं समोर आणलं. यातून एक गोष्ट शिकायला मिळते, गुन्हा कितीही हुशारीने केला तरी नशीब आणि न्यायाचं चक्र त्याला उघडं करतंच. विवाहबाह्य संबंध हे स्वतःच एक सामाजिक विघातक गोष्ट आहे, पण जेव्हा ते संबंध इतक्या टोकाला जातात की माणूस एखाद्याचा जीव घेण्या इतका वाईट निर्णय घेतो, तेव्हा ती एक मानसिक गुन्हेगारी अवस्था बनते. एक करण मेला, त्याचे आईवडील, भाऊ, घरचं सगळं जीवन संपलं. स्नेहा आणि राहुल आता तुरुंगात आहेत. दोघांचं आयुष्य कोलमडलं. त्यांच्या कुटुंबावरही एक कलंक बसला. हा गुन्हा एका माणसाचा नव्हता, तो 5-6 कुटुंबियांचं आयुष्य बदलून गेला. प्रेमाचा मुखवटा घालून जेव्हा वासना, मोह आणि स्वार्थ माणसावर हावी होतो तेव्हा माणूस स्वतःचा राहत नाही. त्या अवस्थेत केलेला एक चुकीचा निर्णय आयुष्यभरासाठी काळ्या पिंजऱ्यात बंद करून टाकतो. ही घटना प्रत्येकाला अंतर्मुख करणारी आहे. माणूस म्हणून कुठेही कधीही विवेक गमवू नये. प्रेमात सन्मान नसेल तर ते प्रेम नसून एक विनाशाचं निमंत्रण असतं. तर मग यावर आपल्या काय प्रतिक्रिया आहेत ते कमेंट करून नक्की कळवा.